करा, सरप्राईज करा. जे घडलं ना ते सगळं अपोजिट घडलं. नमस्कार, मी प्रीती. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझ्या घरच्यांचं रिॲक्शन काय होतं जेव्हा त्यांना कळलं की मी एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करते आणि त्यावर मी व्हिडिओ बनवून टाकणार आहेत. खरं तर स्टार्टिंगला मी असा विचार केला होता की मी कोणालाच सांगणार नाही की माझं एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून टाकणार आहे. पण तुम्हाला वाटतंय माझ्या चेहऱ्यावर बघून की माझ्या पोटात काय राहू शकतं? जर हा, देन यू आर रॉंग. कारण माझ्या पोटात लिटरली काहीच राहत नाही. म्हणजे ना अराउंड 10 वाजता मी व्हिडिओ पोस्ट केला असेल माझा पहिला, आणि 10:30 पर्यंत तर ते सगळ्यांना कळलं होतं की मी हे यूट्यूब चॅनल वगैरे काढलंय आणि त्याच्यावर मी व्हिडिओ वगैरे टाकते, आणि जे की मीच सांगितलं होतं. म्हणजे माझ्या घरच्यांना, माझ्या मैत्रिणींना, माझ्या मैत्रिणी माझ्याजवळ नव्हत्या तरी पण मी त्यांना कॉल करून सांगितलं, व्हिडिओ कॉल करून सांगितलं की मी हे यूट्यूब चॅनल वगैरे सुरू केले आणि त्याच्यावर मी व्हिडिओ वगैरे टाकणार आहे. म्हणजे फक्त तुम्ही लेवल. खरं तर प्रत्येक गोष्टीला 2 बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. पण जेव्हा पण आपल्याला कोणतीही गोष्ट स्टार्ट करायची असते ना, आपण नेहमी वाईट बाजूचाच विचार करतो, आणि मीही तेच केलं. मी हाच विचार करत बसले, माझ्या घरच्यांना ते पटेल का, माझ्या घरच्यांना ते आवडेल का, माझ्या घरचे मला सपोर्ट करतील का, माझ्या मैत्रिणींना काय वाटेल, ह्या सगळ्या गोष्टी. पण खरं तर ना जे घडलं ना ते सगळं अपोजिट घडलं, एकदम उलट. म्हणजे माझ्या घरच्यांनी मला इतका सपोर्ट केला प्रत्येक गोष्टीमध्ये. मला म्हणजे माहीत तर होतं की माझे घरचे मला नाही म्हणणार कुठल्या गोष्टीला, पण त्यांचं इतका सपोर्ट मला भेटेल हे मला कधीच वाटलं नव्हतं. तर स्टार्टिंग करूया माझ्या फर्स्ट रिॲक्शन व्हिडिओपासून, जी की असणार आहे ऑफकोर्स माझ्या पप्पांची. तर त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे माझे पप्पा कधीच कुठल्या व्हिडिओमध्ये येत नाहीत, नाही फोटोमध्ये. जर तुम्ही पाहिलं असेल ह्या आधी, मी कधीच त्यांच्यासोबत कुठला फोटो शेअर नाही केला, कारण ते येतच नाही, त्यांना त्या गोष्टी जास्त आवडत नाहीत. म्हणजे फोटोमध्ये येणं, व्हिडिओमध्ये एवढं ह्या गोष्टी. पण ह्या वेळेस सरप्राइझिंगली मला सपोर्ट करण्यासाठी, मला मोटिवेट करण्यासाठी व्हिडिओमध्ये आलेत, आणि ते खरंच खूप खास असणार आहे. तर चला बघूया. व्यवस्थित करा, हां, पुढे जावा, चांगलं व्यवस्थित न जाऊ, बस बाकीचं काय व्यवस्थित, फुल सपोर्ट आपलं. थँक्यू. पप्पांबद्दल सांगायचं झालं तर ते मला म्हणतात, अगं चल आता आपण ना हे बनवू, भाजी वगैरे बनवू, म्हणजे नाही का तू त्याचा व्हिडिओ वगैरे बनवशील आणि तुला टाकता येईल वगैरे, आणि असं. तर नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे माझ्या आईचा, जी की खूप क्यूट आहे खरं तर, आणि ती नेहमी मला सपोर्ट करते. म्हणजे असं कधीच झालं नाही की मी म्हटलंय की मला काहीतरी नवीन शिकायचंय, मला काहीतरी नवीन करायचंय आणि तिने मला सपोर्ट केला नाही. ॲक्च्युली आजपर्यंत जर मी काहीही नवीन गोष्ट करते तर ते फक्त तिच्या सपोर्टमुळेच करते. मी काही नवीन करते माझी आई सपोर्ट करणार नाही असं होऊच शकत नाही, आणि ह्या वेळेसही तेच झालं. चला बघूया. हा, चांगले व्हिडिओ केले, शिकते पण, घरातलं काम पण करते, मदत करू लागते मला, नाही का. असंच प्रगती हो, शुभेच्छा. प्रत्येक व्हिडिओ लावायला काय कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, सरप्राईज करा, सबस्क्राईब करा. मला माझ्या आई वडिलांबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचं खरं तर, की माझी आई अशी आहे ना, की म्हटलं ना की मला क्लास लावायचा आहे, मला इंजिनिअरिंग करायची, मला हे करायचंय, ते करायचंय. शी वॉज लाईक, तू कर, मी तुला सपोर्ट करेल, तू कर. मला ती ह्या आधी 2दा-3दा म्हटली आहे की अगं बघ ना, हे किती छान छान व्हिडिओ बनवतात, तू का नाही बनवत, तू का नाही ट्राय करत, कितीतरी वेळा. आणि मी असंच टाळून दिलं. पण मग ह्या वेळेस जे मी केलं त्याच्यापासून जर सगळ्यात जास्त कोण असेल तर ती माझी आई आहे. खरं तर माझ्या आई वडिलांना हे फॉलोअर्स काय असतात, हे व्ह्यूज काय असतात, काय त्याच्यात करिअर आहे नाही आहे काहीच माहीत नाही. पण तरी त्यांचं म्हणणं आहे की तू 1 वर्ष तरी ह्याच्यामध्ये घाल, करून बऱ्याच लोकांना, माझी आई म्हणते 3-3 वर्ष लागतात आणि तू तर आता स्टार्ट केलंय, मग अजून तुला भरपूर कष्ट करायला लागेल, तुला अजून 1 वर्ष तर ह्याच्यामध्ये टाकायला लागेल. म्हणजे त्यांची ऑलरेडी ही सगळी तयारी झालेली आहे. सो आता बघूया काय होतंय. आता नेक्स्ट व्हिडिओ आहे माझ्या भावाचा. खरं तर त्याच्याबद्दल सांगायचं झालं की मी एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं माझ्या भावाकडून की तो मला इतका सपोर्ट करेल, बट ही इज द वन ज्याने की माझा पहिला व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर रिपोस्ट केला. आजपर्यंतही मी जेवढे टाकलेत ना व्हिडिओ तेवढे त्याने त्याच्या अकाउंटवर रिपोस्ट केलेत. म्हणजे तो सपोर्ट करतोय मला, आणि हे मला खरं तर थोडंसं हे तो मला करेल का नाही, पण हे डेड करते रिॲक्शन व्हिडिओ. लेट्स सी.
सुरुवात केली, तुझं काय म्हणणे मला नक्की सांग. दूर करू काय फेक रिॲक्शन आहे नीट. माझा व्हिडिओ तुला कसे वाटले नक्की सांग. सांगच. कसं सांगू वाईट चालू म्हणजे रिअल सगळ्यांना कळलं. चांगलं चांगलं. एक नंबर व्हिडिओ आहेत. खूप आनंद झाला हा मला व्हिडिओ बघून. जास्त टाइम नसतोय. लेट्स सी आता काहीतरी चालू आहे घरामध्ये आणि किंवा खातोय वगैरे आम्ही आणि मला तो व्हिडिओ काढायचा आहे आणि मी म्हणजे थांबा थांबा माझा व्हिडिओ काढायचा राहिलाय आणि मग लगेच ते बाजूला होणार, लगेच सरकणार वगैरे असं सगळं आणि लगेच थांबणार बाजूला. हा तू घे काढून, तुला जेवढं काय काढायचं तेवढं व्हिडिओ वगैरे बनव आणि मग त्याच्यानंतर आपण सुरू करूया. म्हणजे असं ते मला सपोर्ट करतात. इव्हन दो मी जरी विसरले की अरे ह्या कुठल्या तरी गोष्टीचा व्हिडिओ काढायचा, ते म्हणतात तुला नाही काढायचा का ह्याचा व्हिडिओ राहिलाय, तू ह्याचा नाही काढलेला. असं म्हणजे मला वाटलं पण नव्हतं. तर नेक्स्ट व्हिडिओ आहे माझ्या बहिणीचा, जी की मला कायम करते. तिला कळलं की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे आणि मी त्याच्यावर व्हिडिओ वगैरे टाकते. तिने ते लगेच तिच्या मैत्रिणींना, तिच्या जेवढं ओळखीच्या त्यांना ते सेंड करून टाकलं की तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा वगैरे ह्यासाठी. म्हणजे इतका सपोर्ट तिने केला आहे. मी जेव्हा हिचा चॅनल पाहिला तेव्हा मला प्राऊड फील झाला. म्हटलं आमच्या ह्या फील्डमध्ये असं कोणीच नव्हतं की जो व्हिडिओ बनवेल, ह्या सोशल मीडियावर असं कोणीच नव्हतं. आणि व्हिडिओची जर्नी तुम्ही पहा, तिला सपोर्ट करा, तिच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा. माझे शाळेतले मैत्रिणी ज्या की मला सपोर्ट करतात. म्हणजे अरे मला वाटलंच नव्हतं की माझे व्हिडिओ कोणाला आवडू शकतात, तर ते स्वतः मेसेज करतात, DM करतात की तू चांगले प्रयत्न करतेस, चांगले व्हिडिओ बनवतेस, मला आवडतात तुझे व्हिडिओ बनवणारे, माझ्याकडे आहे, मी ते लावेल इथे तुम्ही पहा. तर असे मला सपोर्ट केले, त्याच्यामुळे मला खूप छान वाटतंय. थँक्यू तुमच्या सपोर्टसाठी सगळ्यांना. आणि रिलेटिव्ह त्यांचा तर मी विचार करतच नाही स्टार्टिंगपासूनच की त्यांना काय वाटेल वगैरे, पण ते सुद्धा आता कॉल करून मला सांगतायत की तू चांगले व्हिडिओ बनवतेस, तू असंच बनवत राहा वगैरे. आम्ही पाहिले सगळ्यांनी आणि खरंच हे ऐकून खूप भारी वाटतं. आता फक्त एक सुरुवातच केली आहे तरी सुद्धा एवढा चांगला रिस्पॉन्स बघून मला खूप भारी वाटतंय. तर ही होती माझी क्यूटशी फॅमिली आणि त्यांचे क्यूटशी रिॲक्शन. ह्यावरून मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की तुम्ही आधीच विचार करत नका बसू की लोकांना ते आवडेल का नाही आवडेल. लेट देम थिंक की त्यांना तुम्ही आवडताय की नाही आवडत. आणि राहिला विषय फॅमिलीचा, दे आर ऑलवेज रेडी टू सपोर्ट यू. तुम्हाला फक्त एक स्टेप पुढे घेण्याची गरज आहे. तुम्ही एक स्टेप पुढे तर घ्या, फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला आपोआप मिळून जाईल. दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन do subscribe and do not forget to like, share and comment. Bye bye. Have a good day.